हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर उद्या आहे यशची कायमॅरिझमची टेस्ट. तर कायमॅरिझम म्हणजे काय? जे आपलं डोनर आहे, ज्यांनी त्याचे सेल्स डोनेट केलेले आहे. जसं की यशचा डोनर आहे त्याचा छोटा भाऊ प्रज्ञेश. आणि प्रज्ञेशने जे सेल्स यशला डोनेट केले आहे ते किती टक्के काम करते ते बघण्यासाठी. आणि ही कायमॅरिझम टेस्ट ही 5 वेळेस केली जाते. जसे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर 1 महिना पूर्ण झाल्याच्या नंतर, दुसरी 3 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर, तिसरी 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर, चौथी 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आणि लास्ट 5 नंबरची टेस्ट ही 12 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर. यशची आतापर्यंत 3 वेळेस कायमॅरिझमची टेस्ट झालेली आहे आणि देवाच्या कृपेने तिन्ही वेळेस 100% रिझल्ट आलेला आहे. आता यशला ट्रान्सप्लांट होऊन 9 महिने पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता यशची उद्या कायमॅरिझमची टेस्ट करायची आहे. तर बघू ह्या वेळेस किती टक्के रिझल्ट येत होतं. आणि कायमॅरिझमचा रिझल्ट हा 97-98% जरी आला तरीही म्हणजे एकदम नॉर्मल व्यवस्थित आहे. त्यापेक्षाही खाली येता कामा नये. आणि मग आपली टेस्ट बघून डॉक्टर आपल्याला काय सल्ला देतात किंवा कोणते गोळ्या औषधं ॲड करतात ते त्यावर डिपेंड असते. तर भेटू उद्या मुंबईला हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर. यशची कायमॅरिझमची टेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्की सांगेन की यशची आता ह्या 4थ्या वेळेसची कायमॅरिझमची टेस्ट किती टक्के रिझल्ट आलेला आहे. कायमॅरिझम टेस्ट केल्याच्या नंतर रिपोर्ट यायला कमीत कमी 8 दिवस तरी लागतात. ही माहिती ट्रान्सप्लांट झालेल्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की विचारा. बाय. धन्यवाद.